ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 4. ज्ञानाज्ञान भेद कथन. निखळ ज्ञानमात्रता मिथ्या म्हणजे शून्य नाही. भाग 2. ओव्या आहेत 27 आणि 28. निखळ ज्ञान मात्र स्वतःच स्वतःला जाणू शकत नाही तर ते शून्य आहे का, अशी शंका उपस्थित करून ज्ञानदेवाने प्रतिपक्षाला प्रश्न विचारला की समजा ज्ञानमात्रता शून्य आहे असे जर गृहीत धरले तर ते शून्यवत आहे याची जाणीव कोणाला होते. त्यावरून सिद्ध काय होते ते सांगताना ज्ञानदेव म्हणतात की शून्य सिद्धांताचा बोधू कोणे सत्ता होय सिद्धू, नसता हा अपवादू वस्तूसी जरी. अपवाद म्हणजे आरोप, वस्तू म्हणजे आत्मरूप. ज्ञानस्वरूप आत्मवस्तूवर हा खोटा आरोप, तो हा शून्य सिद्धांताचा बोध कोणाच्या आश्रयाने अस्तित्वात आला. पुढे म्हणतात माल्हविता दिवे माल्हविते जरी माल्हवे तरी दीपू नाही हे फावे कोणासी पा. दिवा मालवल्यावर जर मालवणाराही दिसेनासा झाला तर दिवा नाही हे तरी कोणाला कळणार. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात आत्मवस्तू शून्य सर्वथा मिथ्याच सिद्धांत हा साच म्हणो जरी तरी कोणाची या अस्तित्व हे ज्ञान टिकेना म्हणून शून्यवाद. जरी मालविता जाईल लोपोन दीप मालवोन टाकताच तरी आता दीप गेला तो विझून ऐसे तरी ज्ञान व्हावे कोणा. शून्य निशून्याचे बीज महाशून्य भेटविले धन्य हरिरूप असे स्वामीजी कृपावंत थोर सद्गुरु उदार या अभंगात म्हणतात. सद्गुरु कृपेने शून्य व निशून्याचे बीज अशी जी महाशून्य अवस्था म्हणजे केवळ ज्ञान मात्रता हे नाथ संप्रदायाने सांगितलेले असे परंपरागत ज्ञान सद्गुरु कृपेने लाभल्याचे स्वामी सांगतात. अशी ही महाशून्यावस्था अथवा केवळ ज्ञान मात्रता अंगी बांधल्यावर सर्व काही एकरूपतेचा प्रत्यय येतो. अशी अवस्था प्राप्त करून घेत असता काही साधक शून्य सिद्धांताचे तत्वज्ञान सांगू लागतात. त्यातून शून्य सिद्धांत हे बौद्ध मत अस्तित्वात आलं. सर्वथा काही नाही अथवा अत्यंत अभाव हा बौद्ध मताचा शून्य सिद्धांत आहे. ज्ञानदेव विचारतात की हा शून्य सिद्धांताचा बोध कोणाला होतो, त्याचे ज्ञान कोणाला होते. ज्या अर्थी असे ज्ञान होते त्या अर्थी शून्य सिद्धांताचा ज्ञानमात्रतेवर आरोप करता येणार नाही. अर्थातच शून्य निशून्याचे बीज अशी महाशून्यावस्था प्राप्त झाल्याशिवाय निखळ ज्ञानमात्रतेची प्रतीती येणार नाही. त्यासाठी अहमबुद्धीनिष्ठ मनाचे व्यापार शून्यवत व्हावयास हवेत. त्यावेळीच निखळ ज्ञानमात्रतेची प्रतीती येईल आणि अहमबुद्धीनिष्ठ मन व निखळ ज्ञानमात्रता यांच्यात तमःप्रकाशवत विरोध आहे. जोपर्यंत मनाचे व्यापार आहेत तोवर निखळ ज्ञानमात्रतेचा अनुभव येणार नाही व निखळ ज्ञानमात्रता प्राप्त झाली की मनाचे व्यापार शिल्लक उरणार नाहीत. तेव्हा ज्ञानमात्रतेत शून्यावस्था आवश्यक असली तरी शून्य सिद्धांताचा आग्रह धरणे योग्य होणार नाही. म्हणून ज्ञानदेव सांगतात की ज्ञानस्वरूप अशा वस्तूवर म्हणजेच आत्म्यावर शून्य सिद्धांताचा आरोप केला गेलेला आहे. कारण शून्य सिद्धांताचा बोध तरी ज्ञानस्वरूप आत्म्यालाच होणार ना. कारण सर्व शून्याचा किंवा ज्ञानाच्या नाहीपणाचा बोध त्याचा अनुभव आधी यायला हवा आणि ज्ञानच नसले तर तो बोध होणार कसा. त्यामुळे ज्ञानाचा सर्वथा अभाव मानून मग त्या अभावाचे ज्ञान होते असे मानणे ही गोष्टच विसंगत आहे. त्यामुळे शून्य सिद्धांत अप्रमाण ठरतो. ही गोष्ट स्पष्ट करण्यासाठी त्यांनी पुढे 3 समर्पक दृष्टांत दिले आहेत. ज्ञानदेव विचारतात की दिवा मालवल्यावर घरातील वस्तू दिसत नाहीत, त्याप्रमाणे मालवणाऱ्याला स्वतःचे शरीरही दिसत नाही. पण म्हणून दिवे नाहीसे झाल्यावर दिवा मालवणारा मीही काही नाहीसा झालेला नसतो. कारण दिवा मालवला स्वतःचे शरीरही जरी दिसेनसे झाले तरी स्वतःच्या शरीरासह घरातील वस्तू दिवा मालवल्यामुळे दिसेनाशा झाल्या आहेत हे तरी कोणाला कळतं. अनंत घटनारूप दिव्यांनी नटलेली सृष्टी म्हणजे जणू अनंत दिव्यांचा लखलखाट. त्या अनंत दिव्यांचा लखलखाट आपल्याला जाणवत असतो. त्या लखलखाटाचा व आपला काय संबंध आहे याचा शोध घेऊ लागले असता हा सर्व सृष्टीचा पसारा अर्थशून्य आहे असं भासू लागतं. जणू सर्व दिवे विझून गेल्याची प्रतीती येते.
आता हे सृष्टीतील पदार्थ ज्ञानरूपी दिवे मावळले गेले तरी प्रतीती काही मालवली जात नाही. ती निखळ ज्ञानमात्रता तशीच अबाधित राहते. पुढे आणखी 2 दृष्टांतांनी ज्ञानदेव ही गोष्ट स्पष्ट करणार आहे. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.